नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील जे कडोल भाग आहे त्या भागातील एक आयुर्वेदिक दवाखाना आहे त्या ठिकाणी आहोत. मुरडेगी मॅडम आपल्या आज सोबत आहे. तर आज त्यांच्याकडे एक सुवर्णप्राशन म्हणून एक चांगला उपक्रम आहे, ज्याच्यामार्फत लहान मुलांना वर्ष 0 ते 16 पर्यंत असं लहान मुलांना आपण ते सुवर्णप्राशन दिलं जातं. आणि त्याच्यातून नक्की काय फायदे होतात, नक्की काय असतं हे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ. मॅडम नमस्कार. नमस्कार. नक्की जे आपले सुवर्णप्राशन अभियान आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? सुवर्णप्राशन हा आयुर्वेदाचा एक मोठा संस्कार आहे. आपण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यापैकीच हा एक संस्कार आहे. त्यामध्ये जन्मतःच मुलाला सुवर्ण आणि वेखंड ह्याचं चाटण मधातून जन्मल्या पूर्वी दिलं जात होतं. आणि त्याच्यामुळे त्याचा कफ हा बाहेर पडून त्याची इम्युनिटी सुधारायला खूप चांगली मदत मिळत होती. तर तोच संस्कार घेऊन 1970 साली पहिल्यांदा दातारशास्त्री म्हणून राजकोटचे आहेत, तर त्यांनी मंत्रौषधी सुवर्णप्राशन संस्कार हा चालू केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण त्यांनी हे मोफत हा उपक्रम चालू केलेला आहे, म्हणून तळेगावच्या सर्व लोकांना पण त्याचा फायदा व्हावा म्हणून मी पण हा पूर्णपणे मोफत उपक्रम हे अभियान आपल्या एका दिवसाने चालू आहे जे मोफत आहे ते. गेली अनेक वर्ष मी करते आहे, पण गेले 6 महिने आपण हा उपक्रम मोफत पूर्णपणे देतो. बरं, तर आज जे आहे साधारण किती मुलं आले असतील असं काय सांगू शकाल का? साधारणपणे एक 50 मुलांनी याचा फायदा घेतलेला आहे. मागच्या वेळेला पण पुष्य नक्षत्रावर 70 मुलांना आपण मोफत दिलं होतं. बरं, आपलं टार्गेट काय असणार, म्हणजे किती मुलांपर्यंत ते ॲक्च्युली आपल्याला 10 लाख मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि संपूर्ण मावळामध्ये ज्या ठिकाणी हा कुठलेही उपक्रम मुलांना मिळत नाही त्या ठिकाणी आपल्याला हा उपक्रम चालू करायचा आहे. शाळा कॉलेज वगैरे अशा त्याच्या तिथं मदत करता का? शाळांमध्ये 0 to 16 या वयोगटामध्ये आपण ते देतो. म्हणजे गर्भिणीमध्ये पण आपण देतो की जन्मपूर्व संस्कार म्हणून त्याचा फायदा होतो मुलांना, की त्यांची इम्युनिटी चांगली व्हावी, त्यांचं एकंदरीत त्यांची वाढ मानसिक बौद्धिक शारीरिक वाढ ही चांगली व्हावी, अनेक रोगांपासून त्यांचं संरक्षण व्हावं, सर्दी खोकला ताप येणं वारंवार राहणं, त्यांची वजन कमी असणं, याच्यासाठी पण त्याचा नक्की फायदा होतो. बरं, याच्यामध्ये काय काय म्हणजे मिश्रण काय असतं, म्हणजे समजा सुवर्ण आपण म्हणतो किंवा नक्की सोनं किंवा आणखी काय असणार त्याच्यामध्ये? हां, खास सोनं हा धातू आपण बघतो की नुसतं तो आपण धारण केला तरी तो प्रभावाने काम करतो. अगदी. हां, कारण आपल्या भारतामध्ये सोन्याचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. ते हृदयाला बल देणारा हा अतिशय उत्तम असा हा धातू आहे. त्यानंतर सप्तधातूंवर तो काम करतो. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र धातू. त्याच्यामुळे तुमचं तेज वाढतं, तुमचा प्रभाव वाढतो. आणि त्या सुवर्ण हा मेन धातू असला तरी त्याच्याबरोबर आपण देशी गाईचं तूप मध आणि निरनिराळे बुद्धिवर्धक जे योग सांगितलेले आहेत आयुर्वेदाने काश्यप संहितेमध्ये, त्याच्यामध्ये वेखंड आहे, त्यानंतर जटामांसी आहे, ब्राह्मी, याचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे ही प्रक्रिया कशी बनते, म्हणजे कसं तयार केलं असं काय सांगू शकाल का? हे सिद्ध तूप आपण देशी गाईच्या तुपामध्ये ही द्रव्य सिद्ध करून घेतलेली असतात आणि त्याच्यामध्ये मध मिक्स केलेला असतो आणि ते आपण देतो मुलांना. त्याच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे 0 to 16 या वयोगटात आहे. पहिले 5 वर्षापर्यंत 3 थेंब दर पुष्य नक्षत्रावर आपण देतो आणि 5 वर्षाच्या पुढे 5 थेंब, आणि मग गर्भिणी असेल तरी तिला 1 चमचा किंवा 16 वर्षापर्यंतच्या मुलांना 1 चमचा औषध हे दिलेलं जातं आणि पूर्णपणे मोफत दिलं. बरं, आता ह्याच्यामध्ये नक्की समजा ते दिल्यानंतर आपल्या म्हणजे मुलांना काय त्याचा फायदा होणार असं काय सांगू शकतो? हां, मुलांचा संपूर्ण शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास त्याच्यातून साधणार आहे. एक चांगली अशी उत्तम पिढी आपल्या निर्माण व्हावी. आणि आपलं म्हणजे भारताचं ते वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे बौद्धिक क्षमता ही खूप चांगली आहे, पण आज आपण बघतो की मुलांचं व्याधिक्षमत्व हे खूप कमी झालं. सध्या मोबाईल सुद्धा जास्त मोबाईलचा टीव्हीचा आणि या माध्यमांचा वापर जास्त आहे. तर याच्यातून मुलं चांगली घडावीत. संस्कार म्हणजे काय शेवटी तर गुणांतराधनम संस्कारम, तुमच्या गुणांमध्ये जो बदल करतो तो संस्कार त्याला म्हटलेला आहे. तर तसा गुणांमध्ये त्यांच्या गुणांचा गुणाकार आणि त्यांच्यामधल्या दोषांचा भागाकार व्हावा अशी या ठिकाणी आपण एक इच्छा धरून हे काम अगदी लहान वयोगटामध्ये चालू केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. नमस्कार. धन्वंतरी आदिदेव
सुरासुरै पूजितो पादपद्मम् लोके जरारु भयमृत्युनाशं धातारमीशं विविधौषधीनाम् उदयत सुखी सारे सर्वारोग्यलाभुदे मांगल्य सर्व पाओत न कोणा दुःख होऊ दे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री गजवदन गणेश मंगलमूर्ती मोरया. ऐक झालं नव्हतं दमडावी आकडा मोठा करा. चला आकडा मोठा. अरे आकडा मोठा. आ मिटवायचं नाही. आकडा बंद करू नका. हा 2 आकडा म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला बोलवत आहे. आकडा घाई किती आहे. बंद करू नको. थांब थांब थांब. अजून एक. शाबास. चला वा. थांबायचंय का. चला खायचं. बंद करू नको. घे, चटणी. हा